फुकट जेवण ओळख ठेवा. राम राम. राम राम. ओ आज काय फुकट? या ठिकाणी स्वच्छ सुंदरता मंडळी दाखवण्याचा प्रयत्न हमेशाच असतो, पण आपल्याला काही कमेंट येतात की स्वच्छता नाही, झापून ठेवा, अमकं तमकं. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी धूळ नाही, माती नाही, स्वच्छता आणि सुंदरता. आणि हे चुलीवरचं जेवण. आपण राईस माझी कोणती घ्या 50 रुपयाला. चला आड्या नवन तर टोपला आणि इकडे रावती चाल इकडे इकडे बघत बसा लागला आणि टोपला राम राम. ज्यांच्या नावावर हॉटेल चालतं, ज्यांच्या जीवावर हॉटेल चालतं, असे हॉटेलचे वस्तात राम राम. आपल्याला एक कमेंट आली होती की भाकर दाखवा म्हणून. आपण आज सविस्तर कशी भाकर बनवतो त्याचं आपण आज विश्लेषण मंडळी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करूया. किती सेकंदामध्ये भाकर होईल? सेकंदाचा मेळ लागत नाही. राम राम. भाकर नेमकी कशी होते व कशी बनवतात हे आपण आज दाखवण्याचा प्रयत्न मंडळी. अशा प्रकारे पीठ मळल्यानंतर भाकरीचं प्रोसेस तयार होतं. ही जी चव आहे मंडळी, ही चव 5 स्टारला सुद्धा मिळत नाही. काय कारण असावं माहीत नाही, पण जे पालातील जेवण आहे ह्या जेवणाची चवच वेगळी असते. मराठी व्यावसायिक उद्योजक आपल्यासोबत या ठिकाणी आज जोडल्या गेलेत. राम राम मालक. राम राम. आलो तुमच्या भेटीला. आपल्याला एक कमेंट आली होती की भाकर दाखवा म्हणून. भाकर दाखवा. हां ठीक आहे. भाकर नंबर 1 भाकर आहे, बाजरीची, गावरान बाजरीची भाकर आहे. एकदम स्वच्छ पिठाच्या. हारावर भाजल्यामुळे हिची चव अजून जास्तच येते मंडळी. किती? 20 रुपये देतो. जेवण करा ना साहेब. जेवण तर मस्त झालंय. हां, तुमची इच्छा असेल तर बांधून द्या. बरं ओके. किती काढल्या खोबऱ्यातल्या? अशा प्रकारे मंडळी भाकर तयार होते. आणि ही भाकर खाण्यासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर मोबाईल नंबर आपण दादांना विचारूयात.
नक्कीच दादांना फोन करून या. ॲड्रेस पत्ता आपण त्यांना आज सविस्तर असं आपल्या सबस्क्रायबरांसाठी सांगणार आहोत. ओ काय आजचा ॲड्रेस मालक, बोला. आजचा ॲड्रेस काय आपला? गंगाखेडचा बाजार आहे, आठवडी बैल बाजार. मोबाईल नंबर 7218027094. हातामध्ये चव आणि तोंडामध्ये गोडी. प्रत्येक व्यक्तीला माऊली आणि दाजीशिवाय बोलणं नसतं मंडळी, आणि तेवढंच आवडीनं खाऊ घालतात. या ठिकाणी जेवणासाठी दादा आले. दादा राम राम. कशी चव? नंबर एक आहे. अप्रतिम चव. यावंच लागते. आता सांगा, घरगुती मसाल्यात बनवलेलं जेवण घरी सुद्धा असं जेवण भेटत नाही. काय म्हणणं आहे? पक्का. या ठिकाणी मंडळी, तरुण व्यापारी, शेतकरी किंवा परिसरातील मंडळी या ठिकाणी जेवणाचा आनंद घेत असते. तुम्हाला जर घरी बसल्या आठवडी बाजाराचा मजा घ्यायचा असेल तर मंडळी नक्कीच आमच्या चॅनलला व्हिजिट करा, लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा. जमलंच तर बेल आयकॉन बटन दाबा. काय दांडे यायला का? मराठवाड्यातील सगळ्यात मोठा बाजार असावा असं मला वाटतंय. मालक, मराठवाड्यातील सगळ्यात मोठा बाजार असावा असं मला वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे? नंबर 1चा बाजार आहे सगळ्यात मोठा, गंगाखेड बाजार. सगळ्यात मोठा 20 एकरचा विराई बाजार. 20 एकरमध्ये या ठिकाणी बाजार भरतो असा दादांचा अनुभव. दुर्गम भागातून किंवा दूरवर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना पोटभर जेवण देऊन स्वतःचा व्यवसाय आणि काम या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न हमेशाच असतो मंडळी आपला. कारण एवढ्या जाळामध्ये, धुरामध्ये काम करणं वाटतंय तेवढं सोपं नाही. कष्ट आणि मेहनत याच्या मागची फार प्रचंड आहे. खूप मेहनत घेतल्यानंतर भाकर तयार होते. बोला भाई साहेब, काय इकडलं? नाही